अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सज्जन हो, आज 15 मार्च, आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे कागदी मेळ आणि हाती केळ भाग 1. ज्यांच्या चरणापाशी अष्टसिद्धी रांगतात, सकल देवता वास करतात, सकल तीर्थे वास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, गुरु पासी देव आहे वारंवार सांगू काय, म्हणून गुरुसी भजावे रूप ध्यानासी आणावे. श्री महाराजांनी तर अष्टांग योगाच्या प्रत्येक पायरीवर स्वतःला पळवून घेतले व परमहंस पद प्राप्त केले. ज्यांना काळ गुलाम होऊन सलाम करतो, ज्यांच्यामुळे मरण सुद्धा आनंदाचा सोहळा होतो, ज्यांच्यामुळे सर्व तीर्थाचा लाभ होतो, त्या सर्व सत्ताधीशाला नाम मागा, आत्मज्ञान मागा, मोक्ष मागा, ते नक्की देतीलच. मात्र इथे देव पाहिजे कोणाला? इथे सारे चहाचा मूत डोसायला येतात, नाक बुडेपर्यंत पितात, असे ते सात्विक संतापाने म्हणायचे. मात्र देव मागणाऱ्याला ईश्वर दाखवण्याची पात्रता ते धरून होते. असे असता आपण नक्की काय मागतो याचे वैषम्य आपणास वाटले पाहिजे. श्री गुरुना म्हणावे, हे गुरुराया, माझे मन नामात लागत नाही. यावर त्यांच्याकडे नक्कीच औषध असणार. मात्र अशा गोष्टी मागायच्या सोडून जो तो इथे दुःख मुक्ती व अर्थप्राप्तीसाठी येतो, याचे खरे दुःख त्यांना असते. श्री गुरुना एकच करायचे असते, आपल्यासारखे सिद्ध पुरुष निर्माण व्हावेत व समाजाचे भले व्हावे, हे जग सुखी व्हावे, हा ध्यास त्यांना असतो. अशा सर्व सत्ताधीशाला आपण पैसा मागतो, बहुतेक येणारा हेच मागत असतो, याचे दुःख त्यांना होत असते. अर्थात ते देऊ शकत नाहीत असे नाही, कारण पैशाच्या निर्मितीचे केंद्रच ते असते. मग महाराज म्हणायचे, तुला पैसा पाहिजे ना, घे पैसा, पण लक्षात ठेव, कागदी मेळ आणि हाती केळ एवढेच होऊ शकते. पैसा संसारासाठी लागतो हे ठीक, मात्र पैसा हे सर्वस्व नाही, हे लक्षात ठेवावे. अर्थात पैसा म्हणजे काय, अर्थाचा अर्थ हे त्यांनी त्यावेळीच नक्की समजून दिलेला होताच. त्यामुळे बहुतेक भक्तांच्या मनात पैशापेक्षा लक्ष्मी श्रेष्ठ व लक्ष्मीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हा विचार रोजच चाललेला होता. पण असे भक्त किती, बोटावर मोजण्यासारखेच. पैसा मागणारे मात्र अमर्याद. म्हणून महाराज निर्वाणीचा इशारा द्यायचे, कागदी मेळ आणि हाती केळ. तुला पैसा मिळेल, तू त्याचा मेळही घालू शकशील, पण शेवटी हातात केळ आहे हे लक्षात ठेवावे. अरे, कोणाचे धन आणि कुणाचे मन कुणाला सापडले आहे काय? ज्या धनावर ज्याचे नाव लिहिलेले असेल त्यालाच ते प्राप्त होत असते. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. ही शहाणी माणसे किंवा संत अनुभवाचे बोल सांगत असतात. पैसा आला की त्याच्या पाठोपाठ आजारपण ही येते. पैसा मिळवण्यासाठी शरीराची माती करायची, पुढे आजारपण वाढले की कमावलेला सारा पैसा आजारपणात घालवायचा. हे पैशाचे गुपित आहे. म्हणून कारणापुरता पैसा असणे केव्हाही योग्य. त्याचा अतिरेक झाला की माणसाला जसे पाय फुटतात तसे पैशालाही पाय फुटतात. नको ते पैशाच्या जीवावर पूर्ण करण्यासाठी माणूस धडपडत असतो. भोग भोगण्यासाठी व चंगळवादासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि इथेच माणसाच्या अधोगतीला सुरुवात होते.
माणूस पैशाच्या जीवावर मदांध होतो, सत्तांध होतो, विषयांध होतो, सर्व पैसे घालवून बसतो आणि पुन्हा महाराजांच्याकडे पैशासाठी येतो. मग मात्र महाराज मदांध झालेल्या ला चांगला अर्धा कच्चा करतात, शिव्या देतील, दगड घालतील, हाकलून लावतील. हे करत असताना ते तत्वज्ञान सांगतच असतात. ज्याला जे जरूर असते ते ज्ञान त्याला मिळतच असते. महाराज एकाला म्हणाले, त्याची सत्ता सर्वश्रेष्ठ आहे. अल्लाह के देर अंधेर है लेकिन अल्लाह के घर देर है लेकिन अंधेर नहीं. मग त्याच्या वरवंट्याखाली कोल्हापूरची लवंगी मिरची असू द्यात अथवा इकबाल मिरची असू द्यात, त्याचा खरडा झाल्याशिवाय राहणार नाही. तिथे तू आणि मी कोण, कुठल्या झाडाचा पाला आणि कुठे उडून गेला असे व्हायला नको. हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. पैशाच्या मागे लागू नका. कुणी राम म्हणा, कुणी कृष्ण म्हणा, ही वेळ न येते पुन्हा पुन्हा, ही वेळ न येते पुन्हा पुन्हा. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर.